नमस्कार मित्रांनो, मी आपल्यासाठी अत्यंत एक राजकीय प्रवाहाचे विश्लेषण करण्यासाठी आजपासून नवीन एक चॅनल सुरू केलं आहे. यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलचं नाव आहे ॲक्टिव्ह राजकारण. राजकारणातील ॲक्टिव्ह परिस्थितीचा दैनिक आढावा घेण्यासाठी, राजकारणाचे विश्लेषण करण्यासाठी, प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी, राजकारणात काय चाललंय याची संपूर्ण घडामोड आपल्या समोर सादर करण्यासाठी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब दररोज एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. मित्रांनो, आजची महत्त्वाची ॲक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनल मार्फत एक महत्त्वाची बातमी आहे. एनडीएचा नवीन प्लॅन. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडणार का? एनडीएचा नवा प्लॅन आणि त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 खासदार दिल्लीत वेगवान हालचाली सुरू. मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा महत्त्वाचा जो विषय आहे, जो एनडीएचा नवीन प्लॅन आहे फूट पाडण्याचा, तो फूट पडणार का? 9 खासदार हे रिचेबल दिल्लीमध्ये आहे, त्यांची वेगवान हालचाल सुरू आहे. या गटामध्ये फूट पडेल का? लोकसभेमध्ये 2026च्या पराभव झाल्यानंतर पक्षामध्ये फूट पडत चालली. प्रथम फूट पडली ती शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी काही खासदार घेऊन बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांचा नवा शिवसेना पक्ष न स्थापन करता मूळचा शिवसेनाचा पक्ष घेतला. त्यानंतर दुसऱ्या याच्यात फूट पडली. एनडीएतली दुसरी फूट म्हणजे पवार गटामध्ये फूट. अजित पवार यांनी काही आपले सदस्य घेऊन बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घेऊन त्या पक्षाकडे फूट पाडली. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये फूट पडणार का? दिल्लीत 9 खासदारांची अतिशय वेगवान एवढी हालचाल चालू आहे की काही खासदार हे एनडीए सोडून बाहेर पडणार. मग उद्धव ठाकरेच्या गटात फूट पडल्यानंतर पक्षाला धोका आहे का? खरंच फूट पडेल का? तर 9 खासदाराच्या प्रतिक्रिया घेताना काही खासदार रिचेबल आहेत, काही नॉन रिचेबल आहेत. आणि असे असतानाही सुद्धा काही खासदार हे बाळासाहेब ठाकरे उद्धव गटाकडे 9 खासदार आहेत. या 9 खासदारातील किती खासदार राहतील हा एक महत्त्वाचा नेमका प्रश्न आहे. आणि या पक्षात जर फूट पडली तर एनडीएला धोका आहे. लोकसभेत त्यांचं संख्याबळ कमी होईल. पुढील निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होईल. म्हणजे आता सध्याचं राजकारण म्हणजे फोडा झोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं राजकारण सुरू झालं. शिवसेनेत फूट पडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडली आहे. पडते का? आणि त्यासाठी काही महत्वाची गोष्ट अशी की लोकसभेत होणारा जो पराभव झाला तो पराभव टाळण्यासाठी एनडीएचा हा नवीन प्लॅन टाकण्यात आला. आणि नवीन प्लॅन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पाडणे, त्यातील काही खासदार आपल्याकडे ओढून घेणे, आपल्याकडे घेतल्यानंतर आपला विजय होईल या दृष्टिकोनातून त्या खासदाराच्या संपर्कात आहे. त्यापैकी यावर काही व्यक्तीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संजय जाधव नावाच्या व्यक्तीने एक महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली की भारतातून इंडियात या नाही. संजय जाधव यांनी भारतातून सर्वात राजकारणातला बेईमान माणूस जर कोण म्हटला असेल तर संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तर सदाभाऊ खोत असे म्हणतात की इंडियातून भारतात या, भारतातून खेड्यात जा आणि काम करा आणि राज्य करा, फोडा झोडा आणि राज्य करा. त्यापैकी एक खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देव माणूस म्हटले आहे. काही झालं तरी मी त्यांच्या पाठीमागे आहे. कोणी फुटो न फुटो मी त्यांच्याच पक्षाचा आहे, पक्षात होतो, राहणार आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि ह्या सर्व घडामोडी घडून आणलेल्या आहे. तर याच्या पाठीमागे असणारा एक पडद्याच्या पाठीमागचा पक्ष म्हणजे महायुती. महायुतीच्या गटाने हे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं. त्यामुळं लोकसभेमध्ये त्यांचा विजय व्हावा, पुढील भावी पिढीमध्ये राजकारणामध्ये या संपूर्ण प्रवाह जो आहे, राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रियानुसार असं समजतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर घणाघात सुरू आहे. आणि एवढा घणाघात सुरू आहे की संख्याबळ त्यांचा अत्यंत कमी करणे आणि राजकारणातून बाहेर फेकणे हा सर्व एनडीएने लावलेला एक नवीन प्लॅन आहे. खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून खासदार फुटतील का? कोण फुटेल? किती खासदार आणि आमदार त्यांच्याकडे राहतील? हा भावी येणारा महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरंच हे जर लोक फुटले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे नवीन काय प्लॅन आखतील? नवीन प्लॅन कोणता असेल? तर हे सर्व घडतं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. हा जो खेळ चालू आहे राजकारणाचा, असा खेळ चालू आहे राजकारणातून, बाहेरून कीर्तन आतून तमाशे. स्पष्टपणे बाहेरून मी तुमच्या पाठीमागे आहे असे सांगतात, आतून ते निरनिराळ्या गटात जाऊन चर्चा करतात आणि एका 24 तासात फुटतात. आणि 24 तासात फुटल्यानंतर सर्व प्लॅन उलटेचे सुलटे करून टाकतात. राजकारणात काय घडेल ते कोणीही सांगू शकत नाही. येणारा काळच ठरवेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्की निश्चित यशस्वी होतील का अयशस्वी होतील. हे जे संपूर्ण फोडाफोडीचं राजकारणातून संख्याबळ वाढून आपली खुर्ची टिकवण्यासाठी, आपले योगदान वाढवण्यासाठी हा सर्व एक मोठा खेळ आहे. हा खेळ नाही तर एक राजकारण आहे. आणि याच राजकारणाला असं म्हटलं आहे, राजकारण इज इक्वल टू गजकरण. आणि हे गजकरण आता महायुतीतून पुढे आलं, एनडीएत गेलं, शिंदे गटात गेलं, आता राष्ट्रवादी काँग्रेस गटात केलं. कोणीही कोणाचा नाही. ऐन वेळेवर शेवटी हे राजकारण एका रात्रीतून बदलण्याचं काम महायुती करते. मग याचा महायुतीचा खरंच याच्या पाठीमागे हस्तक्षेप आहे काय? हाही प्रश्न कॉमेंट मध्ये महत्वाचा आहे. आता यातले 3 प्रश्न महत्वाचे आहे. एनडीएचा प्लॅन सक्सेस होणार आहे काय? बाळासाहेब ठाकरे उद्धव गटांचा फूट पडणार आहे का? 9 खासदार त्यांना साथ देणार आहे काय? किती आमदार त्यांच्या पाठीमागे असेल का सोडून जाणार आहे? हे महत्वाचे प्रश्न पुढे आले. आणि यामुळे भावी राजकारणात वेगळीच एक वळण, टर्निंग पॉइंट येणार आहे. आणि असा टर्निंग पॉइंट येईल की आज काय होतं, उद्या काय होणार आहे हे काही समजणार नाही. एका रात्रीतून सर्व होणारा हा खेळ खंडोबा सुरू आहे. आणि राजकारणामध्ये आता एनडीए फोडण्याचा प्लॅन सुरू आहे. एनडीए मध्ये फूट पडली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे 2 हात छाटल्यासारखे होईल. परंतु त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे असणारे संजय राऊत आहेत, हे त्यांच्या बाजूने असतात. त्यांच्या प्रवक्त्या आहे सुषमा अंधारे अतिशय वेगवान अभ्यास करून या राजकारणाच्या सर्व प्रभावावर चर्चा करून एनडीए मध्ये फूट होणार की नाही याच्यावर प्रतिक्रिया स्वतः देणार आहेत. आणि त्यांच्या अभ्यासानुसार ते पक्षाच्यासाठी अत्यंत मदत करत आहेत. पण खेड्यातील लोकांपर्यंत गेल्यानंतर असं वाटेल की आज लोक याच्या पाठीमागे आहे, उद्या त्याच्या पाठीमागे आहे. जनता खऱ्या अर्थाने कोणाला साथ देते? ठाकरेला साथ देते का महायुतीला साथ देते का एनडीएला साथ देते का राष्ट्रवादी पवार गटाला साथ देते
का शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देते, का शरद पवार गटाला साथ देते? साथ कोणाला देते हे नक्की वेळ ठरवेल. मित्रांनो, या राजकीय प्रवाहातील संपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठीच ॲक्टिव्ह राजकारण हा यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलवर दररोज राजकीय प्रवाह, राजकीय हल्लाबोल सारख्या प्रतिक्रिया, वादी प्रतिक्रिया संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह राहा आणि ॲक्टिव्ह राहून दररोज ॲक्टिव्ह राजकारण या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला दररोज राजकारणातील संपूर्ण होणाऱ्या घडामोडीचा प्रवाह ॲक्टिव्ह राजकारण आपल्या समोर दररोज व्हिडिओ सादर करणार आहे. करिता आपण बेल आयकॉनला प्रेस करा, नवनवीन अपडेट प्राप्त करा आणि ॲक्टिव्ह राजकारण तर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.